सोशल मीडियाचा वापर करत असाल तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण टेलिग्राम ॲपवर देशात तात्पुरती बंदी घालण्यात आलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर एनटीए कडून टेलिग्राम ॲपवर बंदी घालण्यात आलेली आहे। नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आलेली आहे। याच टेलिग्राम ॲपवर मागच्या वेळेस नीटचा पेपर लीक झाला होता आणि त्यामुळे 21 तारखेला होणाऱ्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून यावेळेस ही सावधगिरी बाळगण्यात आलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, टेलिग्राम ॲपवर देशात तात्पुरती बंदी घालण्यात आलेली आहे। नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर एनटीए कडून टेलिग्राम ॲपवर तात्पुरती बंदी घालण्यात आलेली आहे। याच टेलिग्राम ॲपवर मागच्या वेळेस नीटचा पेपर लीक झाला होता आणि त्यामुळे 21 तारखेला होणाऱ्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून यावेळेस ही सावधगिरी बाळगण्यात आलेली आहे। अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, टेलिग्राम ॲपवर देशात तात्पुरती बंदी घालण्यात आलेली आहे। नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर एनटीए कडून या ॲपवर म्हणजेच टेलिग्राम ॲपवर तात्पुरती बंदी घालण्यात आली असल्याचं कळतंय। याच टेलिग्राम ॲपवर आपण पाहिलं, मागच्या वेळेस नीटचा पेपर हा लीक करण्यात आला होता, त्यामुळे आता येणाऱ्या 21 तारखेला परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून ही सावधगिरी बाळगण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच टेलिग्राम ॲपवर देशात तात्पुरती बंदी घालण्यात आलेली आहे। नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। 21 तारखेला नीट परीक्षा पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सावधगिरी बाळगली जाते। मागच्या वेळी नीटचा पेपर हा टेलिग्रामवरच लीक करण्यात आला होता, त्यामुळे यावेळी सरकारकडून खरं तर सावधगिरी बाळगण्यात येत आहे। टेलिग्राम ॲपवर देशात तात्पुरती बंदी घालण्यात आलेली आहे।